हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या स्टोरीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमधील जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला व्हायरसेस हा पुढे कंटिन्यू करू. लास्ट स्टोरीमध्ये आपण व्हायरॉइड्स, प्रायोन्स आणि किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया याच्याबद्दल आपण कंप्लीट केलं. आजच्या स्टोरीचा टॉपिक आहे व्हायरस. व्हायरस म्हणजे नेमकं काय तर बाळांनो, व्हायरसेस हे असेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम ज्यांचं बॉडी स्ट्रक्चर एका सेल इतकं डेव्हलप झालेलं नाही आहे. मग व्हायरसला आपण लिव्हिंग म्हणतो का नॉन लिव्हिंग म्हणतो? तर व्हायरसला आपण नॉन लिव्हिंग कन्सिडर करतो आउटसाइड द होस्ट सेल. या टेबलवर, या पुस्तकावर कदाचित व्हायरसेस पडलेले असू शकतात, बरोबर. ज्यावेळेस ती बाहेर आहेत तर त्यावेळेस त्यांना आपण नॉन लिव्हिंग कन्सिडर करतो. पण जेव्हा व्हायरस एखाद्या सेलमध्ये एंटर करतो तर त्यावेळेस त्या सेलमध्ये तो मल्टिप्लिकेशन दाखवतो आणि ही त्याची लिव्हिंग प्रॉपर्टी आहे. म्हणजे कधी कधी क्वेश्चन असा येतो की व्हायरसची लिव्हिंग प्रॉपर्टी कोणती आहे? तर होस्ट सेलमध्ये व्हायरस मल्टिप्लाय होतात, ही त्याची लिव्हिंग प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. व्हायरसबद्दल मला सांगायचं म्हणजे व्हायरसेसला आपण आत्ता सांगितलं की असेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. त्याचबरोबर त्यांना आपण नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम पण म्हणू शकतो, लक्षात घ्या. व्हायरसेस हे ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत. याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांचं अस्तित्व शो करण्यासाठी कंपल्सरी एका सेलची गरज असते. म्हणजे जेव्हा ते एका सेलला इन्फेक्ट करतात, त्या सेलमध्ये जातात, त्या होस्ट सेलची मशिनरी स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतात, स्वतः रिप्लिकेट होतात, स्वतः मल्टिप्लाय होतात आणि त्याच होस्ट सेलला ते किल करण्याचं काम करतात. म्हणजे व्हायरस कशा प्रकारे काम करतात हे समजून घ्या. ज्यावेळेस व्हायरस एखाद्या सेलच्या बाहेर असतात, आउटसाइड द सेल, ते इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर त्यांचं असतं. म्हणजे आउटसाइड द सेल इनर्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं आणि इनसाइड द सेल गेल्यानंतर कशा प्रकारे काम करतात हे मी आत्ता सांगितलेलं आहे. व्हायरसबद्दल अजून आपल्याला सांगता येईल की आपण जर स्ट्रक्चर ऑफ व्हायरस सांगायचं म्हटलं तर व्हायरसच्या स्ट्रक्चरमध्ये बाळांनो दोन कंपोनंट असतात. एक म्हणजे त्याचं जेनेटिक मटेरियल आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रोटीन कोड. जेनेटिक मटेरियलबद्दल मला सांगता येईल की व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA पण असू शकतं किंवा DNA असू शकतं. दोन्हीही DNA आणि RNA एकाच व्हायरसमध्ये कधीही नसतं. एका व्हायरसमध्ये आयदर DNA और RNA प्रेझेंट असतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे इन्फेक्शियस आहे. जसं जेनेटिक मटेरियलमध्ये चेंजेस घडतात तशा प्रकारे त्या व्हायरसची डिसीज कॉज करण्याची क्षमता बदलत राहते. जसं की आपण म्हणू शकतो, पाठीमागे आलेला जो कोरोना होता, तर कोरोनाचं इन्फेक्शन कॉज करणारे व्हायरसचे वेगवेगळे स्ट्रेन होते, बरोबर आहे ना. जो कोविड-19 आपण म्हणतो त्याच्यामध्ये ओमिक्रॉन नावाचा आला होता, नंतर अल्फा आले, बीटा आले. तर अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला भेटले. म्हणजे व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल आहे ते काय असतं? इन्फेक्शियस असतं. आता जे व्हायरस प्लांटला इन्फेक्ट करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं सिंगल स्टँडर्ड RNA. जे व्हायरसेस ॲनिमलला इन्फेक्ट करतात त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं सिंगल स्टँडर्ड RNA, डबल स्टँडर्ड RNA किंवा डबल स्टँडर्ड DNA असतं. जे व्हायरसेस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना आपण बॅक्टेरियोफेजेस म्हणतो आणि त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं डबल स्टँडर्ड DNA. ह्युमनचं सांगायचं म्हटलं तर ह्युमनमध्ये डबल स्टँडर्ड DNA हे जेनेटिक मटेरियल आहे. HIV बद्दल सांगायचं म्हटलं, जो एड्सचा पॉझिटिव्ह एजंट आहे त्याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड RNA आहे. आणि आपल्या सिलेबसमध्ये जो दिलेला आहे तो आहे टोबॅको मोझाईक व्हायरस. याच्यामध्ये पण सिंगल स्टँडर्ड RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. आता जेनेटिक मटेरियल जर आपण पाहायचं म्हटलं तर जेनेटिक मटेरियल हे आतमध्ये असतं आणि त्याच्या सभोवताली प्रोटीन कोट प्रेझेंट असतो. प्रोटीन कोटला कॅप्सिड म्हटलं जातं आणि कॅप्सिड हा खूप साऱ्या छोट्या युनिटपासून तयार झाला आहे. ते छोटं युनिट म्हणजे कॅप्सोमर, लक्षात येणं गरजेचं आहे. या कॅप्सोमरची जर अरेंजमेंट पाहिली तर कॅप्सोमरची अरेंजमेंट असते पॉलिहेड्रल किंवा हेलिकल जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये हे कॅप्सोमर अरेंज झालेले असतात आणि याच्यापासून कॅप्सिड तयार झालेले असतात. हे जे कॅप्सिड आहे, कॅप्सिड म्हणजेच प्रोटीन कोट आपण म्हणू शकतो. हे जे कॅप्सिड आहे तर हे जेनेटिक मटेरियलचं प्रोटेक्शनचं काम करतं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे
आपण व्हायरसला म्हणू शकतो की व्हायरसेस आर न्यूक्लियोप्रोटीन इन नेचर, कारण व्हायरसमध्ये न्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA किंवा RNA आणि प्रोटीन हे प्रेझेंट असतं, हे आपल्या लक्षात येतं. यानंतर आपण जर व्हायरसच्या डिस्कव्हरीबद्दल सांगायचं म्हटलं तर बाळांनो, व्हायरसच्या डिस्कव्हरीमध्ये तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट मला सांगता येईल की पहिला जो सायंटिस्ट आला तो कोण होता, तर तो डिमित्री इवानोव्स्की होता. 1892 मध्ये त्यानं काय पाहिलं, तर ही रिकॉग्नाइज सर्टन मायक्रोब विच कॉजेस मोझाईक डिसीज इन अ टोबॅको प्लांट, आणि दीज microbes are smaller than bacteria because passes through bacterial proof filter. यानं काय केलं, एक हेल्दी टोबॅको प्लांट घेतला आणि त्याला बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमध्ये ठेवलं, म्हणजे अशा नेटमध्ये ठेवलं, जाळीमध्ये, ज्याच्यातून बॅक्टेरियामध्ये जाऊ शकत नाही. तरी पण त्या टोबॅकोला एक डिसीज झाला, मोझाईक डिसीज. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की हा मोझाईक डिसीज कॉज करणारा जो एजंट आहे तो बॅक्टेरियापेक्षा लहान पाहिजे, कारण तो बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमधून जाऊन या झाडाला डिसीज कॉज करत आहे. पण त्यानं ॲक्च्युअल हा डिसीज कॉजिंग एजंट कोण आहे हे त्याला सांगता आलं नाही, लक्षात घ्या, डिमित्री इवानोव्स्कीला. फक्त त्यानं मोझाईक डिसीज कॉज करणारा मायक्रोबचा शोध लावला, जो मायक्रोब बॅक्टेरियापेक्षा लहान आहे, हे एवढं त्यानं सांगितलेलं आहे. ॲक्च्युअल त्यानंतर MW बेझरनेक 1898 मध्ये त्यानं पहिल्यांदा काय केलं, एका हेल्दी टोबॅको इन्फेक्टेड टोबॅको प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट जमा केलं. म्हणजे एका इन्फेक्टेड टोबॅको प्लांटची पानं गोळा केली, त्याला कुटलं आणि त्याच्यातून पाणी बाजूला काढलं, आणि ते जे इन्फेक्टेड टोबॅको प्लांटपासून जमा केलेलं तयार केलेलं पाणी आहे ते हेल्दी प्लांटला सप्लाय केलं, आणि मग त्या हेल्दी प्लांटमध्ये पण मोझाईक डिसीज झालेला त्याला पाहायला भेटलं. मग त्याला असं वाटलं की या झाडाला जो डिसीज कॉज करणारा पॅथोजन आहे त्या पॅथोजनला त्यानं नाव दिलं व्हायरस, आणि जे फ्लूड होतं, एक्स्ट्रॅक्ट होतं, त्याला त्यानं म्हटलंय कॉन्टॅजियस वायवम फ्लूडम. याचा अर्थ आहे इन्फेक्शियस लिव्हिंग इन्फेक्शियस फ्लूड. लक्षात ठेवायचे, कॉन्टॅजियस वायवम फ्लूडम म्हणजेच इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लूड, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता यानंतर पुढचा पॉईंट मला असं सांगता येईल की पुढचा सायंटिस्ट जो आला तर तो आहे WM स्टॅनले. आणि WM स्टॅनलेनं 1935 मध्ये सांगितलं की व्हायरसेस कुड बी क्रिस्टलाइज अँड क्रिस्टल कन्सिस्ट लार्जली ऑफ प्रोटीन. त्यानं असं सांगितलं की व्हायरस कसे आहेत, एखाद्या क्रिस्टलसारखे आहेत, साखरेच्या खडेसारखे आहेत, आणि त्यांचं जे क्रिस्टल आहे हे कशापासून तयार झालं आहे, तर मेनली प्रोटीनपासून तयार झालं आहे, हे त्यानं सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग व्हायरसेसची जी नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी आहे तर ते व्हायरसेस कुड बी क्रिस्टलाइज, ही नॉन लिव्हिंग प्रॉपर्टी आहे व्हायरसची. आणि व्हायरसची लिव्हिंग प्रॉपर्टी काय आहे, तर होस्ट सेलमध्ये ते मल्टिप्लाय होतात, ही लिव्हिंग प्रॉपर्टी आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक्झॅक्ट व्हायरस मीन्स काय आहे, तर व्हायरस मीन्स वेनम और पॉयझनस फ्लूड असं पण म्हटलेलं आहे, लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा पॉईंट आपण सांगू शकतो की जे मोझाईक डिसीज वेगवेगळ्या प्लांटमध्ये होतात, तर आपल्या सिलेबसमध्ये मोझाईक डिसीज इन टोबॅको दिलेलं आहे, आणि मोझाईक डिसीज कोण कॉज करतं, तर TMV टोबॅको मोझाईक व्हायरस कॉज करतो, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यामध्ये मग वेगवेगळे व्हायरल डिसीजची लिस्ट आहे आपल्याकडं, जसं की मप्स आहे. मप्स हा याला आपण मराठीमध्ये गालफुगी म्हणतो, जो पॅरामिक्झो व्हायरस कॉज करत असतो, किंवा मप्स व्हायरस पण त्याला म्हटलं जातं. स्मॉल पॉक्स आहे, ज्याला आपण देवी म्हणतो. यानंतर हर्पीज आहे, हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरसमुळे होणारा आहे. इन्फ्लुएन्झा आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. एड्स आहे, जो HIV पासून होतो. असे वेगवेगळे व्हायरस आहेत. किंवा आपण सिंपल सांगायचं म्हणलं तर कॉमन कोल्ड, सर्दी प्रत्येकाला होते, ही रायनो व्हायरसपासून होत असते. किंवा फ्लू आपण म्हणतो, जनरली थंडी ताप येणं, तर हे व्हायरल डिसीजेस असू शकतात. याचबरोबर जर प्लांटमध्ये मोझाईक डिसीज झाला तर कोणते सिम्पटम पाहायला भेटतात, तर प्लांटमध्ये बाळांनो वेगवेगळे सिम्पटम आपल्याला पाहायचं, जसं की मोझाईक फॉर्मेशन म्हणजे पानावर चट्टे पडायला चालू होतात, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर लीफ रोलिंग आणि कर्लिंग हे महत्त्वाचा पॉईंट आहे. लीफ रोलिंग आणि कर्लिंग, लीफ एका ठिकाणी गोळा होणं, यस याला म्हणू शकतो आपण. येलोविंग आणि फेन क्लिअरिंग, यस झाडाची पानं पिवळी पडायला लागतात. आणि फेन क्लिअरिंग म्हणजे त्याच्या ज्या फेन आहेत, फेन आणि व्हेनलेट्स, तर त्या डॅमेज व्हायला लागतात. डॉर्फिंग अँड स्टंटेड ग्रोथ म्हणजे झाडाची हाईट वाढत नाही, यस, आणि त्याची ग्रोथ थांबलेली असते. हे वेगवेगळे सिम्पटम आपण पाहायला भेटतात.
कोणते सिम्पटम सांगितले बाळांनो? पहिलं सिम्पटम सांगितलं मी मोझाईक फॉर्मेशन, दुसरं सिम्पटम सांगितलं मी लीफ रोलिंग आणि कर्लिंग, तिसरं सिम्पटम मी सांगितलं येलोविंग आणि फेन क्लिअरिंग, आणि चौथं सिम्पटम मी सांगितलं डॉर्फिंग अँड स्टंटेड ग्रोथ. बरं, याचबरोबर इथं व्हायरसबद्दल आपल्याला माहिती कंप्लीट झाली. आता आपण जर बुकला पाहिलं तर 2 इथं डायग्राम दिलेले आहेत आपल्या बुकमध्ये. एक जी आहे तर इथं सुरुवातीला दिलेला हा टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे तर त्याचं DNA जेनेटिक मटेरियल आणि कॅप्सिड दाखवलेला आहे, जो प्रोटीन कोट आहे हा ग्रीन कलरचा, आणि त्याच्या बाजूला बॅक्टेरियोफेज दाखवलेला आहे. बॅक्टेरियोफेजमध्ये जर मला सांगायचं म्हणलं तर हे व्हायरसेस असतात जे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात, लक्षात घ्या. आणि बॅक्टेरियोफेजमध्ये जेनेटिक मटेरियल काय असतं तर ते डबल स्टँडर्ड DNA असतं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. यानंतर या स्टोरीमध्ये आपण दुसरा पॉईंट जो कंप्लीट करणार आहोत तर तो आहे लायकेन्स. बाळांनो, लायकेन हा कंपोजिट ऑर्गॅनिझम आहे. कंपोजिट म्हणजे काय तर दोघांच्या कॉम्बिनेशननं तयार झालेलं आहे. मग लायकेन काय आहे तर हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे किंवा म्युच्युअली युजफुल असोसिएशन आहे आणि आल्गी आणि फंगीचं. म्हणजे लायकेन आल्गी आणि फंगी या दोघांपासून तयार झालेला आहे. याच्यामधला जो अल्गल कंपोनंट आहे त्याला फायकोबायोंट म्हटलं जातं, तर फंगल कंपोनंट जो आहे त्याला मायकोबायोंट म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. याच्यामधला अल्गी हा ॲटोट्रॉपिक आहे आणि फंगस ही हेटेरोट्रॉपिक आहे. त्यामुळं यांचं सिम्बायोटिक असोसिएशन असं आहे की अल्गी फूड तयार करतं आणि फंगसला सप्लाय करतं. त्याच्या बदल्यात फंगस अल्गीला शेल्टर प्रोव्हाइड करतं आणि मिनरल आणि वॉटर सॉईलमधून ॲब्सॉर्ब करून अल्गीला सप्लाय करतं. म्हणजे दोघांनाही एकमेकांना मदत करतात, म्हणून आपण हे म्युच्युअलिझम आहे, सिम्बायोटिक असोसिएशन आहे असं आपण म्हणू शकतो. लायकेन्सला आपण व्हेरी गुड पोल्युशन इंडिकेटर म्हणतो, कारण लायकेन्स हे पोल्युटेड वॉटरमध्ये ग्रो करत नाहीत. SO2 रिच वॉटर जर असेल तर त्या वॉटरमध्ये हे ग्रो करत नाहीत, म्हणून गुड पोल्युशन इंडिकेटर आपण असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. यानंतर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये समरी पॉईंटमध्ये काही वेगळे पॉईंट आहेत का तर मला 1, 2, 3 पॉईंट तुम्हाला इथं सांगता येईल. तर एक पॉईंट वेगळा असा आहे की बॅक्टेरियाचं जे हॅबिटेट आहे तर ते इथं कॉस्मोपॉलिटन मेन्शन केलेलं आहे. थेअरीमध्ये बॅक्टेरिया हे एव्हरीवेअर प्रेझेंट असतात असा वर्ड वापरलेला आहे, तर इथं बॅक्टेरियाचं हॅबिटेट कसं आहे किंवा डिस्ट्रीब्युशन कसं आहे तर कॉस्मोपॉलिटन आहे, जे फंगसला पण लागू पडतं, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. एवढा एक वेगळा पॉईंट आहे, बाकी कुठलाही पॉईंट समरीमध्ये वेगळा नाही, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या स्टोरीसोबत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या चॅप्टरच्या एक 6 ते 7 स्टोरीच्या फॉर्ममध्ये आपण चॅप्टरला कंप्लीट केलेला आहे. एक्झॅक्ट जी रिपीटरची मुलं आहेत, जी 12वीची मुलं आहेत, तर त्यांना रिव्हिजनसाठी या स्टोरीचा खूप छान फायदा होऊ शकतो. 11वीची मुलं ज्यांचं चॅप्टर कंप्लीट आहे ते पण ह्या स्टोरीला ऐकू शकतात आणि आपला टॉपिक खूप क्विक रिवाईज करू शकतात. डेफिनेटली या पाथला फॉलो करा आणि स्टोरी आवडल्यानंतर बायोटेल या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. थँक्यू व्हेरी मच.